हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग अगेन. मी जर ॲक्च्युली कालपासून थोडं लो फील करते आहे बिकॉज माझी जी छोटी बहीण आहे संपदा, तिच्याने माझी काल भांडणं झाली. भांडणं म्हणजे अशी भांडणं की आम्ही कधीच, म्हणजे हे अशी सिच्युएशन आधी कधीच आली नव्हती असं वालं. मी तिची मोठी बहीण आहे, ती छोटी आहे. मला असं वाटतं की तिने उलटून बोलू नये ॲटलिस्ट घरातल्यांना. पण कसं आता ती काय म्हणतात, सळसळतं रक्त आहे, यंग टीनेजर आहे. सो तिचा नाही का असं आउट ऑफ कंट्रोल होतं, राग वगैरे किंवा असा नाही का तोंडाचा पट्टा चालत राहतो. सो मला ते नाही आवडत आणि ते माझ्याकडून सहन नाही होत. आणि असंच याच रिझनवरून आमची काल भांडणं झाली. ती मला पण उलटून बोलत होते आणि माझ्याकडून पहिल्यांदा तिच्यावरती हात उचलला गेला. म्हणजे मी काल तिला चटकन अशी देऊन ठेवली की उलटं बोलू नको घरातल्यांना असं करून. मी मारलं खरं तिला कानाखाली, ती रडली पण त्यानंतर डबल मी रडली असेल. कारण का म्हणजे तिच्यासमोर नाही रडले, पण माझी मी रडले. कारण का मला असं खूप गिल्टी फील होत होतं किंवा असं नाही का, शी इज लाईक माय बेबी, म्हणजे माझीच मुलगी असल्यासारखं आहे ती मला. पण मला खूप कसं तरी होत होतं की मी तिला मारलं आणि मी खूप त्या गिल्ट ट्रिपमध्ये गेलेले. पण ठीक आहे, चलो, तिच्याच म्हणजे शिस्त लावणं पण गरजेचं आहे. अर्थात मारणं पण चुकीचं आहेच, पण ठीक आहे. मला तिने खूप वेळा समजून पण नाही ऐकली. सो ते मला एक मोठी बहीण म्हणून माझा कंट्रोल सुटला. आणि सो आता ती गेली आहे कॉलेजला. आणि आता ती कॉलेजला गेली तर ती आल्यावरती मला तिला सॉरी म्हणायचं आहे, पण कसं म्हणू असं माझा विचार चाललेला. सो मी तिला आवडते ती डेअरी मिल्क सिल्क घेतली आहे आणि इथे मी तिला लेटर लिहिणार आहे आणि ते मी तिच्या कबर्डमध्ये ठेवणार आहे. सो बघू, ती आली की तर पहिले कपडेच चेंज करायला जाते. सो आल्या ती तेच बघेल आणि खूप तिला समजेल की मी का तिच्याशी भांडते किंवा का मला राग येतो काही गोष्टींचा. मोठी झाल्यावरती तर तिला कळेलच, पण आत्ता पण तिला वेळेत कळावं अशी माझी इच्छा आहे की ॲटलिस्ट घरातल्यांना मला उलटून नाही बोलावं. बाहेरचं ठीक आहे, बाहेर कसं वागायचं आहे ते वाग, पण घरी तरी ॲटलिस्ट नीट वागलं पाहिजे असं मला वाटतं. कारण का मी कधीच माझ्या घरी उलटून बोलत नाही. मला पण राग येतो, मला पण हर्ट होतं, पण मी खूप कंट्रोल करते का, बिकॉज माझी मनापासून रिस्पेक्ट आहे माझ्या आईवडिलांसाठी. सो मी आईशी तरी भांडते, असं नाही आईशी नाही भांडत, पण बाबांना तरी डिसरिस्पेक्ट जास्त नाही करत, म्हणजे नाहीच करत, उलटून नाही बोलत. सो संपदा, जर हा व्लॉग बघितला असता लक्षात घे, उलटून बोलणं बंद करणं मारेन. नाही, चलो. सो आता ही कॅडबरी आणि इथे डायरी आहे, त्याच्यात लिहूयात काहीतरी तिच्यासाठी. सो मी असं इथे लिहिलेलं आहे. यात मी काय लिहिलं आहे सांगू का तुम्हाला? मी असं लिहिलं आहे की डिअर बेबी सिस्टर, मी तिला बेबी सिस्टर म्हणते. आय नो मी काल जे वागले त्यामुळे तू हर्ट आहेस, पण मला एवढंच वाटतं आणि अपेक्षासुद्धा आहे की तू घरातल्यांना आणि स्पेशली मला उलटून नाही बोलावंस आणि तू स्वतःहून घरातली कामं केली पाहिजेस. मी जे काही वागते ते फक्त तुला एक चांगलं वळण आणि डिसिप्लिन लागावी म्हणूनच. होप यू विल अंडरस्टँड मी अँड आय एम पर्सनली हर्ट आफ्टर हिटिंग यू, बट आय एम सॉरी फॉर दॅट. आय लव्ह यू मोर दॅन एनिथिंग. फक्त परत ही वेळ येईल असं वागू नकोस प्लीज. तू तुझ्यात बदल घडव आणि याच्या पुढे प्लीज मला उलटं बोलू नकोस अँड इग्नोर माय बॅड हँडरायटिंग, युअर दी. असं लिहिलेलं आहे. होप शी विल अंडरस्टँड. आणि हे कोणी जर छोट्या बहिणी भावंड व्हिडिओज बघत असतील तर गोष्ट लक्षात घ्या, मोठ्यांचा आदर करा, मोठ्यांना त्रास देऊ नका, ते तुमच्या चांगल्यासाठीच सांगतात, स्वतःचं ऐका. समजलं? हे ठेवूयात आता तिच्या कपड्यात, निघूयात. पसारा बघायचा, बास्केट. hours later. ओके, सो खरी मज्जा आहे ना आता इथून चालू झाली आहे. कारण का मी संपदाची खूप वेळ वाट बघितली. त्यानंतर ती आली कॉलेजवरून आणि आल्यानंतर ती सगळीला तिचा सगळा ड्रामा, नौटंकी सगळं चालू होतं. सगळ्या गप्पा गोष्टी सांगत बसलेली, हे झालं ते झालं, असं झालं तसं झालं. आमच्या घरातलं हे शेंडेफळ असल्यामुळे जरा
अतिच ड्रामेबाज आहे. आणि मला असं वाटतं की नाही का मी कॅमेरा करताना जरा ती बघत होती माझ्याकडे, त्यामुळे तिला डाऊट पण आला असावा असं मला वाटत होतं. मी जरा घाबरूनच कॅमेरा करत होते. आणि मग नंतर फायनली ती गेली कपडे चेंज करायला. मला असं झालेलं की नाही का की लवकर कपडे चेंज करायला जावी, म्हणजे पटकन तिला ते दिसेल. पण कपाट उघडल्यावरती मी तिच्यासाठी जे चीट आणि कॅडबरी ठेवली आहे ते ॲक्च्युली माझा स्वभाव असा आहे ना की मी असं इगो किंवा राग जास्त वेळ धरून नाही बसू शकत. म्हणजे माझ्या जवळच्या फॅमिलीमधल्या माणसांसोबत आणि एकदम जे अगदी जवळचे आहेत त्यांच्यासोबत मला खूप हर्ट होतं. जरी मी काही असं कोणाला रागात जरी बोलले तरी मला हर्ट होतं की मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. मी खूप नाती जपणाऱ्यांमधली आहे. मग ती गेली कपडे चेंज करायला गेली. मला वाटलं आता मस्तपैकी येईल नाही का बाहेर हसत, आणि काय बघते मी, ही आले कपडे बदलून, तरी पण हिनी नाही का म्हणजे कपाट उघडलं, कपडे घेतले, चेंज केले, तरी पण आमच्या मॅडमला तिथे समोर ठेवलेलं दिसलं नाही. ती तशीच आली डायरेक्ट बाहेर. मला वाटलं की यार हिने बघितलं का नाही, आणि आधी तर मला असं वाटलं की बघितलं हिने, पण ही माझ्यावर नाही का चिडली आहे मे बी, त्यामुळे ती काही रिॲक्ट नाही करत आहे. सो मग मी म्हटलं ठीक आहे बघू नाही का, थोडा वेळ वाट बघू. मग त्यानंतर तर मी झोपून गेले. 1-2 तासांनी मी झोपेतून उठले. माईला म्हटलं काहीतरी बोल ग तिला नाही का, काहीतरी नाही का असं सांग की मला काहीतरी पाहिजे म्हणून. तरी आधी तिने स्वतःहून एकदा कपाट उघडून बघितलं, काहीतरी विचार केला, पण तरी पण तिने कॅडबरी तिथे ठेवलेली बघितली नाही. माईला म्हटलं की तिला सांग की मला रबर बँड हवेत. मग ती बोलली रबर बँड का? मग इथे बाहेर येऊन चेक करत होते की इथे आहेत का. मग नंतर मला असं वाटलं यार शिट, आता हा पण प्लॅन फ्लॉप होणार. पण ती गेली आतमध्ये, तिने रबर बँडची बॅग काढली, त्यातून मला रबर बँड पण आणून दिले. आणि मग नंतर मी तिला म्हटलं, माझी अशी रिॲक्शन होती की काय यार नाही का. ती बोलली का काय झालं? म्हणलं 1 नंबरची मठ्ठ आहेस तू. मग ती म्हणली की का. मग आता त्याच्यानंतर पुढे काय मज्जा झाली आहे ती तुम्हीच बघा आता. ती बघ 4 वेळा जाते तिथं, तरी पण मी म्हणते कसलं. मला वाटलं आता मी झोपले तर तेवढ्या ह्याच्यात तरी बघितलं असेल. तिथंच समोर लिहिलेलं. अगं मी तेच म्हणलं, हे चॉकलेट मी नव्हतं ठेवलं, पेपर मध्ये कोणी ठेवले म्हणून बघायचं असतं. देवाच्या देवा हवा निघून गेल्यावर नसतं बघायचं. छान. डिअर बेबी सिस्टर. ठीक आहे, सॉरी. अरे पहिले भी रुला दिया, अभी भी रुला दिया. किसको ही प्यार कहते हैं. यायला चांगली झोपलेले. तुझी चांगली झोप झाली, आमची नाही झाली. ते जा आता त्या पोरी थांबलेत आवरून. वाच बरं. मी हे बघितलं मला रडायला आलं. वाचते नंतर मी. गाल सुजले. हे बघ काय झालंय बघ. एकीने कान सुजवलाय, बघ सुजवला. पहिलंच का संदेश प्रसाद पे प्रसाद. शॉर्ट बसले काल माझ्या घालून. बस माझी इज्जत घालून. मला वाटलं आता मी झोपलेलं आहे. म्हणलं शिट, एकदा मी झोपल्यावर हिने बघितलं असणार. ही 3 वेळा त्या कपाटाच्या समोर जाऊन आली, कपाट उघडलं तरी पण हिला दिसलं नाही. आणि मी इतकं समोर ठेवलेलं, तुम्ही बघितलं ना मी कुठे ठेवलेलं. वेंढळी. आई पण रडते. पोनी का बघते मला. ठीक आहे चल, सॉरी. परत असं नको वागूस. तू पण मला उलटून बोलू नको, मी तुला कधीच नाही मारणार. डील. नाही मारलं काय. चालली ते चॉकलेट पाहिजे होतं ना मला, प्रँक.
समजून घ्या. इज्जत कुठे घालवतेस माझी? बहिणीने मारलं. सो हा व्लॉग बनवण्याच्या मागे एकच उद्देश होता की एक सिबलिंग बॉन्ड मला शेअर करायचं होतं तुमच्या सगळ्यांसोबत. आणि संपदाचं आणि माझं ऐकायचं हे असं पहिलं भांडण होतं. आता आम्ही जवळपास किती 18-19 वर्ष सोबत राहतो आहे, पण एवढं भांडण आमच्यात झालं नव्हतं. पण ठीक आहे, आज झालं. मी त्याचा व्लॉग पण बनवला आणि ही मेमरी लाईफ टाईम राहीन. पण येस, सिबलिंग्स आर ऑलवेज स्पेशल. बहीण भावंडं आपल्या कायम खूप हृदयाच्या जवळ असतात आणि आपलं खूप प्रेम असतं, पण आपण जास्त एक्सप्रेस नाही होत. पण सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड आपला आपल्या सिबलिंगसोबतच असतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.